अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमाचं राहू दे, राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे, तुम्हा सगळ्यांना दीर्घायुष्य मिळू दे अशी मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते। गुरु माऊली आपले मोरे दादा जे आहेत त्यांचा अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे। हा उपाय तुम्ही नक्की करा। उपाय काय आहे बघा, साधा सोपा आहे। ज्यांच्या घरामध्ये किचन ओटा काळा म्हणजे जी कडापा फरशी असते ती काळी असेल तर त्यामुळं काय होतं तर आपल्या घरामध्ये सतत दवाखाना सुरू होतो, दवाखान्याचा खर्च वाढतो, कर्ज होतं, कॅन्सरचं प्रमाण वाढतं आणि त्यानंतर घरामध्ये मणक्याचे विकार बऱ्याच जणांना सुरू होतात। तर यासाठी आपल्याला काय करायचं आहे, कडापा जो आहे तो बदलणं शक्य नसतं कारण खर्चिक बाब असते। त्यासाठी तुम्हाला ह्यावरती तोडगा म्हणून त्या कडापा जो काळा आहे किचन कट्ट्याचा त्याला पिवळा किंवा पांढरा ऑइल पेंट द्यायचा। त्यानं सुद्धा तुमच्या घरामधले आजारपण, डोक्यावरचं कर्ज, सतत मणक्याचे विकार, कॅन्सरचं प्रमाण हे सगळं कमी होईल। तुम्ही बघा, सर्वे करा, तुम्ही स्वतः बघा, बऱ्याच घरामध्ये काळ्या कलरचा कडापा असेल तर त्या घरामध्ये सतत आजारी कोण नाही कोण असतं, कर्ज असतं, त्यानंतर मणक्याचे विकार, काही घरामध्ये कॅन्सरचे पेशंटसुद्धा सापडतात। म्हणून यावरती अतिशय प्रभावी असा हा तोडगा आहे। किचन ओटा जर काळा असेल तर त्याला पांढरा किंवा पिवळा ऑइल पेंट देऊ शकता। त्यानंतर बघा, आपल्या घरामध्ये स्त्रियांना सवय असते वस्तू साठवून ठेवण्याच्या, काही वस्तू टाकायच्या नाहीत। मग त्या फाटलेल्या कपडे असतील, तुटलेल्या चपला असतील, चिरलेली भांडी असतील, ह्या सगळ्या ज्या वस्तू आहेत ह्या सतत आपण घरामध्ये साठवून ठेवत असतो। आणि त्यामुळं काय होतं आपण काय करतो, आता एखादं भांडं चिरलेलं आहे असू दे, कशाला तरी आपण काहीतरी त्यामध्ये भाजी काढून ठेवू किंवा अजून काय करू असं करून ते भांडं ठेवतो। फाटलेली कपडे जे असतात ते आपण काय करत असतो, असू दे कोणाला तर देता येईल किंवा भांडी पुसता येईल, ओटा पुसता येईल, ह्यासाठी आपण ती कपडे सतत घरामध्ये साठवून ठेवत असतो। आणि इतकी कपडे होतात की त्यामुळं तुम्हाला घरामध्ये नकारात्मकता तयार होते। त्यानंतर बघा, चपला, मुलींना हल्ली खूप चपला लागतात आणि ह्या चपला इतक्या साठतात की तुटलेल्या चपलासुद्धा त्यामध्ये असतात आणि नवीन चपलासुद्धा त्यामध्ये असतात। मग ह्यामुळं काय होतं, तुमच्या घरामध्ये जी लक्ष्मी प्राप्ती आहे त्यामध्ये अडथळा निर्माण होतो, लक्ष्मी प्राप्ती होत नाही, आलेली लक्ष्मी स्थिर राहत नाही आणि आपण किती कष्ट केले, मेहनत केली, मन लावून काम केलं तर पैसा येतो पण तो पैसा टिकत नाही। कारण ह्याचं मुख्य कारण म्हणजे तुम्ही घरामध्ये ठेवलेली अडगळीच्या वस्तू, चिरलेली भांडी, तुटलेल्या चपला, फाटलेली कपडे हे भविष्य काळात सुद्धा धोकादायक असं असतं। त्यामुळं सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही घरामधल्या ह्या वस्तू ज्या आहेत, तुटलेल्या चपला, फाटलेली कपडे, चिरलेली भांडी, प्लॅस्टिकच्या वस्तू, नको असलेले बंद पडलेले घड्याळ, हे सगळ्या वस्तू तुम्ही तात्काळ बाहेर घराच्या फेकून द्या। त्यामुळं तुमच्या घरातले जे काय दोष आहेत ते निघून जातील आणि घरात जी लक्ष्मी प्राप्ती आहे ती सुखाची आणि आनंदाची होईल, अखंड स्थिर लक्ष्मी प्राप्ती मिळेल। उपाय नक्की करा। व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये सांगा। व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, ऑल बटनला क्लिक करा, त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे करतील। तुमच्या घरातील सगळ्या व्यक्तींना निरोगी आरोग्य मिळाले, तुमच्या घरातले नकारात्मकता दोष निघून गेल्यात असं मी मॅनिफेस्टिंग करते। श्री स्वामी समर्थ।